आज आपल्यासोबत आहे राजकीय महामेरू, सामाजिक शैक्षणिक असे त्रिवेणी संगम माजी आमदार आनंदभाई ठाकूर यांचा वाढदिवस आहे। वाढदिवसाच्या दिवशी आम्ही सदिच्छा भेट घ्यायला आलो आहे। सर्वप्रथम तुम्हाला वाढदिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। हमेशा तुमच्या हातातून चांगलं कार्य आणि निरोगी रहो अशी शुभकामना आहे। थँक्यू। आनंदभाई एक ऐसा चेहरा आहे की त्याची ओळख करायची गरज नाही। आजचा वाढदिवस तुम्ही कसे साजरा करणार? ॲक्च्युली वाढदिवस साजरा करणं असं काही माझा स्वभाव नाही, पण आपण सार्वजनिक जीवनामध्ये आहोत, त्यामुळे आपले कार्यकर्ते वगैरे भेटायला वगैरे येतात, म्हणून तो वाढदिवस आहे। तो आजच्या दिवशी काही धार्मिक कार्यक्रम, काही शैक्षणिक कार्यक्रम आणि लोकांना, गोरगरिबांना, आमच्या परिसरातील लोकांना जेवण आणि असा कार्यक्रम सगळा आहे। त्यांना काही भेटीवेटी आपण मुलांना देतो आहे, शाळेंमध्ये जाऊन लहान मुलांसाठी तसे कार्यक्रम आहेत। अर्थात मी ह्या सगळ्या गोष्टीच्या प्रसिद्धीच्या विरोधात आहे, कारण आपण आपल्या मनाच्या समाधानासाठी ते करतो। त्यामुळे आपण कोणाला काय दिलं, आपण काय करतो हे दाखवणं योग्य नाही, पण त्याच्यातून आत्मिक समाधान मिळते, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे। धन्यवाद। राजकीयमध्ये तुम्ही पाऊल टाकले, त्यानंतर तुमची सुरुवात कशी होती? माझी सुरुवात झाली युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून। कुटुंबाला तसा वारसा होता, काँग्रेसला मानणारं कुटुंब होतं। माझे काका हे त्यावेळेला जनरल सीट होती, तेव्हा ह्या डहाणू तालुक्याचे पहिले सभापती झाले सत्येंद्रभाई ठाकूर। त्याच्यानंतर ही सीट रिझर्व झाली। आता अर्थातच आपल्याकडे आदिवासी पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे सगळ्या जागा प्रमुख ह्या रिझर्व आहेत। त्यावेळेला ठाकूरबाई शहा होते आणि त्यांचा कुटुंबाशी फार जवळचा संबंध होता। श्यामरावजी पाटील म्हणजे जयंतराव पाटलांचे वडील ठाकूरबाई शहा। ठाकूरबाई शहाने मला युवक काँग्रेसचा अध्यक्ष केलं। 83ला मी युवकचा अध्यक्ष झालो। शंकरनम तेव्हा माझे उपाध्यक्ष झाले होते। नंतर ते आमदार झाले, मंत्री झाले, पालकमंत्री झाले ठाण्याचे। आता थोडा एक राजकीय तरफ आपण वळू की जनता बँक आणि कृषीमध्ये तुम्ही मध्यस्थी करून एकमेकांना सोबत घेऊन ते निवडणूक नाही व्हायला पाहिजे अशी आपली भूमिका होती, पण नगरपालिकेला हे भूमिका झाली नाही आणि महायुती आणि महाविकास आघाडीने निवडणूक झाली। त्यामध्ये महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष, काही नगरसेवक निवडून आले। विरोधी पक्षाने नगराध्यक्षवर अपात्रच्या याचिका दाखल केली आहे, त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? नाही, आता ही मला वाटते राजकारणातली लढाई आहे। खरं म्हणजे निवडणुकीच्या काळात माझी अशी भूमिका होती का आपण बँकेमध्ये सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे, त्याच्यानंतर कृषी उत्पन्नामध्ये पण आपण निवडणूक होऊन दिली नाही, तर आपण नगरपालिकेमध्ये पण मोठ्या प्रमाणावरती सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करू, पण तसा प्रतिसाद समोरून मिळाला नाही। त्यामुळे जे बाकीचे होते त्यांना सगळ्यांना एकत्र आपण आणलं, त्याच्यामध्ये प्रयत्न केला। अर्थात निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर जे काही निवडून यायचे ते आले, नगराध्यक्ष झाले। आता ही कोर्टाची जी लढाई आहे त्याच्याबद्दल मी बोलणं योग्य नाही, पण मला वाटतं ह्याच्यातून डहाणूच्या नागरिकांना काय फार मोठा फायदा होणार नाही आणि ही राजकीय लढाईच मी मानतो, ही चालत राहील। त्याला अपील असेल तिथपर्यंत टर्म पूर्ण होईल। आपण महाराष्ट्रात बघिततो अशा राजकीय केसेस ज्या झाल्या त्या सुप्रीम कोर्टाने पण अनेक वर्ष प्रलंबित ठेवल्या आहेत। त्यामुळे हे सगळं करण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे असं मला वाटतं। काही महाविकास आघाडीचे नगरसेवकला पण राजकीय चक्रीमध्ये फसवायचे प्रयत्न चालू आहे, तो त्या राजकीय चक्रीमधून तुम्ही त्याला कसे बाहेर काढणार? काय आहे, सध्या आपण महाराष्ट्रात आणि देशात बघतो जे राजकारणाची त्या ठिकाणी शुद्धता आहे, जी पवित्रता आहे ती सगळी संपलेली आहे। सत्ता हेच एक साधन झालेलं आहे आणि सत्तेसाठी काहीही हा जो प्रकार चालू आहे तो आपल्या डहाणूला पण झालेला आहे। उशिरा चालू झाला आहे, पण मोठ्या प्रमाणावरती आता चालू व्हायला लागला। ते योग्य नाही असं मानणाऱ्यापैकी मी आहे। आजच्या राजकीयमध्ये उत्तर प्रतिउत्तर हे जास्त दिसायला मिळते आणि सामाजिक कार्यक्रम के विकास कामामध्ये कुठे पण त्रुटी निर्माण वाटते, त्याबद्दल तुम्ही काय मानणार? तर तेच म्हणजे हे राजकारणाचा जो दर्जा आहे तो सुधारला पाहिजे। शेवटी आपला स्वार्थ हा आपल्या परिसराचा विकास असला पाहिजे आणि ते करत असताना एकदा निवडणुका झाल्यानंतर आपण पक्ष बाजूला ठेवला पाहिजे, कारण पक्ष घेऊन आपण प्रत्येक वेळेला एकमेकाशी भांडत राहिलो तर विकासाकडे दुर्लक्ष होते आणि त्याच्यातला भ्रष्टाचार, त्याच्यातली अनियमितता ह्या सगळ्या गोष्टी वाढतात। एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करून आपल्या भागाचा काही विकास होत नाही।
आजची युवान पिढीला तुम्ही काय सल्ला देणार? मला वाटतं सुशिक्षित समजूतदार तरुणाने पुढाकार घ्यावा. राजकारणामध्ये जो अतिवापर पैशाचा चालला आहे, अनेक ठिकाणी दबावाचं तंत्र वापरलं जाते, ह्याच्यापासून लांब राहून आणि योग्य प्रतिनिधी म्हणून तुमच्यापैकी जर चांगली लोक निवडून आले. हा आखरी प्रश्न की सुरुवात तुम्ही काँग्रेस आयपासून केली, पुन्हा जर घर वापसीची निमंत्रण आला आणि काँग्रेसची हात मिळवणी झाली तर तुम्ही काँग्रेसमध्ये पुन्हा येऊन काँग्रेसच्या पक्षाला मजबूत करायचा प्रयत्न करणार? आजही आमची सहानुभूती काँग्रेसला आहे. माझ्या कुटुंबाची अनेक लोक अजूनही काँग्रेसमध्ये आहेत. माझा पुतण्या आहे, तो योगचा अध्यक्षही होता आणि आता तो प्रदेशचा पदाधिकारी पण आहे. मी काँग्रेस विचारधारेबरोबरच आहे. मी पवारसाहेबांबरोबर राष्ट्रवादीत गेलो आणि त्याच राष्ट्रवादीत मी आजही आहे. अजितदादांबरोबर होतो. दुर्दैवाने आज अजितदादासारखं नेतृत्व हरपलेलं आहे आणि काँग्रेसची विचारधारा हीच विचारधारा माझी आहे. त्यामुळे आजही मी असं मानतो का देशाला एकत्र ठेवण्यासाठी तीच विचारधारा कामाला येणार आहे. धन्यवाद. आजच्या दिवशी तुम्ही चांगली मुलाखत थँक्यू. दिली आणि पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा आणि शुभकामना. थँक्यू.